मृगजळ. रणरणत्या उन्हात मी एकटा चालत होतो. रस्ता लांब होता आणि मन त्याहूनही थकलेलं. पाय पुढे पडत होते, पण मन मागेच रेंगाळलेलं. आयुष्याबद्दलचे प्रश्न, अपयशाची भीती आणि आपण खरंच काहीतरी साध्य करू शकू का, हा एकच विचार डोक्यात घोळत होता. तेवढ्यात मला दूरवर काहीतरी चमकताना दिसलं. पाणी, हो नक्कीच पाणी. माझ्या ओठांवर हलकं हसू आलं. लहान तहान फक्त शरीराची नव्हती, मनाचीही होती. मी चाल वेगळी केली. मनात आशा दाटून आली, बस आता सगळं ठीक होईल. पण जसजसं मी जवळ गेलो तसतसं ते दूर जात राहिलं. मी थांबलो, डोळे चोळले, पुन्हा पाहिलं. ते पाणी नव्हतंच, ते होतं मृगजळ. त्या क्षणी मला फक्त तहान लागलेली नव्हती, मला माझं आयुष्यच फसवत असल्यासारखं वाटलं. मी खाली बसलो, गरम रस्त्यावर, डोकं हातात घेतलं. मनात प्रश्न उभा राहिला, मी नेहमीच अशाच भासामागे धावतोय का? दूरवर सुंदर दिसणाऱ्या गोष्टी, स्वप्न, आश्वासनं आणि जवळ गेल्यावर फक्त रिकामेपणा. माझी काही स्वप्न आठवली, मोठं होण्याची, यशस्वी होण्याची, सगळ्यांना दाखवून देण्याची. पण वास्तवात अपयश, टीका आणि थकवा. तेव्हाच मला जाणवलं, मृगजळ फक्त वाळवंटात नसतं, ते आपल्या मनातही असतं. खोट्या आशा, सोप्या वाटा, उद्या सगळं आपोआप बदलेल ही भावना. मी हळूहळू उठलो, आसपास पाहिलं. थोड्या अंतरावर एक झाड होतं. सावलीत एक छोटंसं माठ ठेवलेलं. मी तिकडे गेलो, पाणी घेतलं. पहिला घोट घेताच शरीर नाही, मनही शांत झालं. ते पाणी चमकत नव्हतं, ते दूरवरून दिसत नव्हतं, पण ते खरं होतं. त्या क्षणी मला आयुष्याचा धडा मिळाला. खऱ्या गोष्टी कधीच गाजत नाहीत, त्या चमकत नाहीत, त्या हळूच, शांतपणे आपल्याला जगायला शिकवतात. मी ठरवलं, आता मी मृगजळामागे धावणार नाही. मी रोज थोडं चालणार, थोडं थांबणार, पण योग्य दिशेने. आजही मी त्या रस्त्याने जातो. कधी कधी अजूनही दूरवर चमक दिसते, पण मी थांबत नाही, कारण आता मला कळलं आहे, मृगजळ डोळ्यांना फसवतं, पण संयम, मेहनत आणि सत्य हेच खरं पाणी आहे. श्रोते हो, ही आपली प्रत्येकाचीच कथा आहे. आपल्याला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.